सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील होळीचा गाव येथील माजी पंचायत समिती सदस्य भाऊसाहेब लादे आणि प्रशांत लादे या काका पुतण्यांनी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला नवनीतचे ई-लर्निंग सॉफ्टवेअर आणि प्रोजेक्टर असे एकूण 1 लाख रुपये किमतीचे साहित्य भेट म्हणून दिले आहे। शैक्षणिक उठाव उपक्रम 2018-19 अंतर्गत डिजिटल शाळा हे देशाचं स्वप्न असून प्रत्येकाने आपल्या गावची शाळा डिजिटल शाळा कशी करता येईल हे पाहणं काळाची गरज आहे। भाऊसाहेब लादे यांनी आपल्या वाढदिवसाचं औचित्य साधत आपल्या दिवंगत मातोश्रींच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती शिवाजी सर्वगोड, माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र पवार, कराडचे युवा नेते सागर पाटील आदी उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते साहित्य अर्पण सोहळ्याचं उद्घाटन करण्यात आलं, तर लादे यांचं कार्य कौतुकास्पद असल्याचं मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केलं। या ई-लर्निंग सॉफ्टवेअरमुळे विद्यार्थ्यांना सखोल ज्ञान मिळणार असल्याचं मुख्याध्यापक आबा जाधव यांनी सांगितलं। तर सरपंच अविनाश शिंदे यांनी यापुढे देखील गावाच्या विकासाबरोबरच प्राथमिक शाळेचा विकास करणार असल्याचं सांगितलं। याप्रसंगी हरणाई माता विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन सादर केले। तर यावेळी शाळा समितीचे हनुमंत मोहिते, अप्पा कुंभार, शहाजी डोईफोडे, उपसरपंच धनंजय माळवे, भगवान खाडे, रघुनाथ खाडे, प्रकाश खाडे, पोपट खाडे, पांडुरंग शिंदे, सुखदेव मोहिते तसेच शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा होळीचा गाव या शाळेमध्ये सन 2018-19 या शैक्षणिक वर्षामध्ये शैक्षणिक उठावाच्या माध्यमातून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या शैक्षणिक सुविधा निर्माण करण्यासाठी आणि ई-लर्निंग सुविधा निर्माण करण्यासाठी यावर्षी शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ आणि माता पालक संघ यांच्या माध्यमातून आणि गावातील सर्व लोकांच्या पालकांच्या माध्यमातून शाळेमध्ये अतिशय भरगच्च असा शैक्षणिक उठावाला सुरुवात झालेली आहे। आत्ताच नुकतंच आज आपले भाऊसाहेब लादे साहेब माजी पंचायत समिती सदस्य यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांनी शाळेमध्ये ई-लर्निंगची सर्व सुविधा उपलब्ध करून शाळेमध्ये 1 लाख रुपयाचा शैक्षणिक उठाव केलेला आहे आणि त्या निमित्तानं गावातील सर्वच पालकांना, ग्रामस्थांना माझी शाळा माझं गाव ही संकल्पना आज रुजणार आहे आणि आपल्या होळीचा गाव जिल्हा परिषद शाळेचा नावलौकिक सातारा जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये निर्माण होणार आहे अशी प्रेरणा लोकांच्या मध्ये निर्माण झालेली आहे। प्रतिनिधी विनोद खाडे, NTV न्यूज मराठी, खटाव, सातारा।